भारतामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळले, तारण दे मला. दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन मत्ते याचा 18वा अध्याय 11 ते 13 ही वचने. मत्ते ह्याचा 18वा अध्याय 11 ते 13 ही वचने. आणखी जे हरवलेले त्याला तारावयास मनुष्याचा पुत्र आला आहे. तुम्हाला काय वाटते? कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे असली आणि त्यातून एखादे भटकले तर ती 99 डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय? आणि समजा ते त्याला सापडले तर न भटकलेल्या 99पेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील असे मी तुम्हास खचित सांगतो. देवबाप ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देऊ. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, प्रभू येशूच्या अतिश्रेष्ठ नावात सलाम. आज सकाळी आपण थोडा वेळ मत्ते 18, 11 ते 13 या वचनावर मनन करणार आहोत. प्रियांनो, यात मुख्य मुद्दा हा आहे की ज्याचे एक मेंढरू भटकले होते, तो त्या भटकलेल्या म्हणजे हरवलेल्या मेंढराचा शोध करणार नाही काय? होय, जर त्याला त्या मेंढराबद्दल प्रेम व कळवळा असेल तर तो खात्रीने जाईल आणि ते सापडेपर्यंत तो त्याचा शोध करेल. लक्षात घ्या प्रियांनो की आपला प्रेमळ व कनवाळू प्रभू येशू ख्रिस्त याच उद्देशाने या जगामध्ये आला. म्हणून मत्ते 18, 11 मध्ये आणि लूक 19:10 मध्ये सांगितलेलं आहे की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. वास्तविक पाहता परुषी व शास्त्री प्रभू येशू ख्रिस्ताविषयी कुरकुर करीत होते की प्रभू येशू जो आहे तो पाप्यांना जवळ करून त्यांच्या बरोबर जेवतो. होय, त्याचे येण्याचे आणखी एक कारण लूक 5:32 मध्ये दिलेला आहे.
प्रभू येशू त्या ठिकाणी म्हणतो की मी नीतिमानांना बोलवावयास आलो नाही, तर पापी लोकांना पश्चातापासाठी बोलवावयास आलो आहे. तेव्हा प्रश्न हा आहे की पापी कोण? रोम 3:23 मध्ये सांगितलेलं आहे की सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. म्हणजे आपण प्रत्येक जण, आणि आपणाला शोधण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आणि आपलं कर्तव्य हे आहे की आपण त्या विश्वासयोग्य प्रभू येशू ख्रिस्ताला प्रतिसाद द्यावा, कारण त्याने आमच्यासाठी प्रायश्चित्त केलेलं आहे. आणि आपण मान्य करून कबूल करावे की मी पापी व पतित आहे, आणि पश्चाताप करून त्याच्या जवळ यावे, कारण पश्चातापाची नीतिमानांना गरज नाही, तर पाप्यांना गरज आहे. आणि होय, आणखी एक अद्भुत बाब ही या ठिकाणी आहे की पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होतो. तर प्रियानो, आपल्याद्वारे आपला जो मालक प्रभू येशू ख्रिस्त याला आनंद होईल असा आपण पश्चाताप करून त्याच्या जवळ वळावं. म्हणजे त्याला आनंद तर होईलच, आणि स्वर्गातही अधिक आनंद होईल. तर प्रभूला आनंद देणारे असे आपण होऊया. प्रभू त्याच्या आत्म्याच्या द्वारे आपणास सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आभारी आहोत, कारण तू स्वपुत्राला आमच्या तारणासाठी या जगात पाठविलेला आहेस. आणि प्रभू येशू आमच्या सारख्या हरवलेल्या पाप्यांना शोधाव्यास व ताराव्यास आलेला आहे. ख्रिस्त कृपेने आमची प्रार्थना आहे की अनेकांचं तारण व्हावं आणि अनेकांना ख्रिस्ताची ओळख व्हावी, असं तू होऊ दे. ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. तू शब्द बोलला झाले या माती मधुरी मानव घडुनी सजीव त्याला केले. तू शब्द बोलला झाले. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.